नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे बाबळीचं झाड. लहानपणापासूनच या बाबळीच्या झाडाशी माझा ऋणानुबंध आहे. लहान असताना आमच्या अंगणामध्ये खूप मोठं झाड होतं बाबळीचं. त्याच्या फांद्या भरपूर विस्तारलेल्या होत्या आणि या झाडाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझा मामा आम्हाला झोका बांधून द्यायचा आणि दिवसभर आम्ही मुलं त्या झोक्यावर झोके घेत असायचो. कंटाळा असा यायचाच नाही. तर ही बाबळ खूप आवडीची माझ्या जीवनातला असा अविभाज्य असा भाग होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेलो की पहिलं मामाकडे हट्ट करायचा, मामा झोका बांध, मामा झोका बांध. आणि मामानेही मोठ्या हौसेनं झोका बांधायचा आणि मग कधी बसून मामा झोका द्यायचा, कधी आम्ही मुली मुली खेळायचो. तर त्याच प्रमाणे त्या झाडाला अतिशय सुंदर अशा लांब सडक शेंगा लागायच्या आणि ह्या शेंगा वाळल्या की त्याचा खुळखुळ असा आवाज यायचा. आम्ही मुलींनी त्यावेळेला त्या शेंगा तोडायच्या आणि जोडव्याच्या बोटामध्ये असे 2 तुकडे करून दोऱ्यानं बांधायच्या आणि मग चालताना त्याचा खुळखुळ असा पैंजणासारखा सुंदर आवाज यायचा. त्याचप्रमाणे त्याची जी पिवळी धमक फुलं होती त्या झाडाची, ही पिवळी धमक फुलं आम्ही कधी कानात घालायचो आणि एकमेकीकडे बघून खूप हसायचो. तर अशी ही बाबळ काळी भोर असणारी हिरवीगार पानं आणि त्याच्यामध्ये पिवळी धमक अशी फुलं. ज्या मुलींनी नवीन कान किंवा नाक टोचलेले आहे त्यांच्या कानामध्ये आणि नाकामध्ये हा बाबळीचा काटा घातला जायचा. कारण बाबळीचा काटा हा उतायचाही नाही आणि दुखायचाही नाही. आणि मग तू पाणी लावून वगैरे जरा फुगला की मग त्यांना त्यांचे कानातले किंवा नाकातला खडा हे दागिने त्यांना घालता यायचे. आणि त्यामुळं हे बाबळीचा काटा जो आहे हा सुद्धा सगळ्यांच्या उपयोगी पडायचा. हे बाबळीचा काटा जर एकदा पायात बऱ्याच वेळेला पायात घुसायचे, कारण त्या काळात एवढ्या चपलाचा सोस कुणाला नव्हता आणि बिगर चपलीचे सगळेजण चालायचे. त्यामुळं काटे तर टोचलेले असायचे आणि पुन्हा पायाला तो काटा काढायचा, गोळाचा चटका त्याला द्यायचा, पण पुन्हा खेळायला बाबळीच्या झाडाखाली जायचं. दुपारच्या वेळेला सगळं खराट्यानं झाडून काढायचं, पोती टाकायची आणि आयाबाया त्या ठिकाणी गप्पांचा फोड त्यांचा रंगलेला असायचा. कोण भाज्या घेऊन यायचं, कोण लसूण घेऊन यायचं आणि त्यांच्या घरातल्या उकाळ्या पाकाळ्या सासवा सुनांच्या सांगायच्या, सुना सासवाच्या सांगायच्या. असे अनेक किस्से ह्या बाबळीच्या झाडाखाली घडायचे. हे बाबळीचं झाड ह्या प्रत्येक गोष्टीला हे साक्षीदार होतं. म्हणजे लहान मुलांना तर आनंद देणारं होतच होतं, तरुणींनाही आनंद देणारं होतं. पंचमीला तर काही विचारूच नका. मोठमोठे झोके त्याला बांधलेले जायचे आणि झोका चढवायची चढाओढ त्या काळामध्ये लागायची. आणि मग सगळ्या मुलीच काय पण मुलंसुद्धा त्या ठिकाणी झोके चढवायला यायची. आणि दणकट असं हे बाबळीचं लाकूड असतं, त्यामुळे बिनधास्त झोकं घेणं हा एक आनंददायी असा क्षण होता. तर हे बाबळीचं झाड कुठंही मला अजूनही दिसलं तरी माझ्या बालपणच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.